नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ट्रॅक्टरवाला भैयाराव. भैयाराव म्हणजे मन नाव आहे दुसरं, पण भैयाराव म्हणते म्हणून भैयाराव. त्याला काय बरं, आपण तुम्हाला आता माहिती अशी सांगणार आहे, माहिती चांगली सांगणार आहे. माहिती ऐकून घ्या आणि कमेंटमध्ये काय तर फाजील बोलू नका. तुम्हाला माहिती मला जेवढी आहे तेवढी मी तुम्हाला देत असतो, सांगत असतो. कुठला ट्रॅक्टरवाला फसू नये म्हणून. आता माहिती कशासाठी आहे ही सगळी, तर माहितीचा विषय असा आहे की ज्यावेळी आपण सरी सोडतो, आता सरी सोडल्यानंतर जो वेळी कुळवतो, कुळवल्या वेळी जी काय काय जण माणसं रेझर घालते. रेझर म्हणजे कसा कोडे वासा घालते. असं ना, असं पै असला तर भोंडा काय लय मोठा होत नाही, पण असं कोडे वासला की मध्ये नाळ पडती आणि भोंडा मोठा होतो ऊसाचा. आता हे बघा, तरी ही अशी नाळ आहे. मग ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत असतो आपल्याला, ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवताना बगला मारताना जी 3 फुटे आपला ट्रॅक्टर असतो किंवा कोणाचा 3.5 फुटे असतो. 3.5 असला 3 असला, दोन्ही इकडले आता टायर बगला मारताना काय करतं, इकडल्या साईडनं बसतं, इकडे एक आणि इकडल्या साईडनं टायर बसतं. तर विषय असा होतो असल्या भोंड्याला की ज्यावेळी कठीण लागेल त्यावेळी काय होतं, ट्रॅक्टर कोणीकडल्या साईडला दोन्ही साईडला घसारतो आणि घसरल्यानंतर काय होतं, मग जिकडल्या साईडला घसरल तिकडल्या साईडचा फण हो जास्त लागतो आणि इकडल्या साईडला लागत नाही. काही वेळी खोडवीला बुडक्याला दणका बसतो. असं प्रकार होत असतील. आता हे आपलं पूर्णपणे हिरा आणि एका तळावच आहे यांचं. 4.5 एकर ही आहे आणि खायल्या साईडला 1 एकर, 5 एकर एका तळावर मारायचं चालू आहे. बागलाच पण मशीन आणलं होतं आपण, पण घसरून खोडव्या निघायला लागेल. नंतर ह्याने सांगितलं की होणार नाही, ह्यात आपण दात्री मारूया. त्यांचं म्हणणं असं होतं की दात्री मारल्यावर खात पेरायला येणार नाही. तर दात्रीला पण खात पेरायला येतं बरं का. कसं आहे, ट्रॅक्टरवाल्यानं मनाव घेतलं तर सगळ्या गोष्टी होते देण्यात ठेवा, पण ट्रॅक्टरवाल्यानं मनाव घेतलं नाही काय कुठली गोष्ट होत नाही. आपला हे बघा ट्रॅक्टर असं चालू आहे, दात्री मारायला चालू आहे. तर विषय असा आहे की दात्री मारताना सगळं आपण खात पेरतो. आता ते कसं आहे, इकडल्या साईडला त्यांनी सांगितलं 1 एकराला काय खात पेरू नका, तुम्ही नुसती दात्रीच मारा. तर दात्रीचं काम हे असं चालू आहे बघा. तर ही अशी दात्री मारली, 1 नंबरमध्ये अशी दात्री मारली, सरी एकदम लेवलमध्ये आल्या. तर विषय कसा आहे माहिती आहे का, जी मशीन पेरणीच आहे, पेरणीच्या मशनीलाच तुम्ही 3 फण ठेवा. पेरणीच्या मशनीला वर पेटीत खातं टाका आणि ते खातं फक्त 3 फणाला सोडा पाईपा. अशा पद्धतीने तुम्ही दात्री मारा. आणि कमेंट करताना, कमेंट करणारे माणसं कोण असते माहिती आहे का, येडजवे माणसं म्हणजे कोण, की धरून चाला भाऊकीत किंवा आपल्या गावात एखाद्या ट्रॅक्टर बराच चालू आहे तर दुसरं काय करतो माहिती आहे का, पैसवान काय करतो, त्याचं यंत्रणा बंद पाडायसाठी हे ट्रॅक्टर घेतो आणि त्याची मापं टाकतो, हे असं काम करत नाही तसं करत नाही. पण शेतकरी आता अलीकडल्या काळात सगळं हुशार आहे. ती कोणाला माहीत आहे कोण काम चांगलं करतं, कोण वाईट करतं, कोण होलीला करतो, कोण मध्ये गेल्यावर उचलतो. अशा बऱ्याच भानगड्या असतात. आणि कमेंट करणारा हेच माणूस असतो, त्यानं नुसतं ट्रॅक्टर घेऊन पुजायला लावलेला असतो. तर ध्यानात ठेवा, मी सगळं ॲडजस्ट सांगायचं आहे. माझा आयडियल नंबर आहे, मला फोन करा. तुम्ही रानात जाऊन जरी मला फोन केला तरी मी तुमचा फोन उचलतो, तुम्हाला सांगतो ॲडजस्ट कसं आहे, काय आहे, ट्रॅक्टर कसं चालवत आहे. तोपर्यंत बघत राहा व्हिडिओ, लाईक करा किंवा फॉलो करा. असं म्हणाय नसते, पण म्हणायला लागते. काय आहे ते, लाईक फॉलो असली शेवट पण काही चालत नाही, कारण माहिती जास्त जणांवर पोचवत नाही. तेव्हा माणसानं बघितली शेवट दुसऱ्या माणसाला सांगत नाही. तर चला, व्हिडिओ आता काम करून झाल्यानंतर अपलोड करतो. बाय.